आणि आता बातमी आहे रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यासंदर्भात। रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग सुकाणू समितीची बैठक होणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दिवसभर रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग कोअर कमिटी बैठका सकाळपासून घेतल्या जाणार आहेत। तर 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्गात ही अशाच पद्धतीने बैठका होणार आहेत। सिंधुदुर्गात महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं समजतंय। तर या बैठकांना भाजपाचे कोअर कमिटीचे आमदार, माजी खासदार, माजी आमदार त्याचबरोबर आणखी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर। सुरेश, रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर आहेत, तर या दौऱ्यामध्ये कोणकोणत्या कार्यक्रमांना ते हजेरी लावतील, बैठका कोणत्या होणार आहेत आणि या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे? निश्चितच प्रज्ञा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची सध्या जी लोकसभा निवडणूक होते लोकसभेची, तर या संदर्भात महायुतीकडून अद्यापपर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नाही। मात्र दुसरीकडे बघितलं तर भाजपकडून सध्या रवींद्र चव्हाण यांच्याकडून जोरदार अशी तयारी आहे निवडणुकी संदर्भात ती होताना दिसते। त्याचाच भाग म्हणून आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर, आज आणि उद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर रवींद्र चव्हाण हे आहेत। यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की कोअर कमिटीच्या, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठका आहेत। या कोअर कमिटीच्या बैठकींना माजी आमदार, विद्यमान आमदार, माजी खासदार तसेच भाजपा पक्षाचे प्रमुख कोअर कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। आणि विशेष म्हणजे यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकी संदर्भात जी व्यूहरचना आहे तर ती रवींद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देतील अशी शक्यता आहे। त्याचबरोबर आज नारायण राणे यांची मुंबई येथे पत्रकार परिषद सायंकाळी 5 वाजता आहे। त्यामुळे एकंदर कोअर कमिटीच्या आजच्या बैठकांचं जे विशेष लक्ष असणार आहे। जी जी जी, धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।